नमस्कार, मी बाबा बेलापूरकर। आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज। मातंग समाजातील तरुणांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तसेच जाहीर सभेत मातंग समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी लघु शक्ती व भीमशक्तीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा शांततामय पद्धतीने पार पडला। सोमवार दिनांक 10/11/2025 रोजी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद चौकातून मोर्चास प्रारंभ झाला। पत्रकार चौक, तारकपूर बसस्थानक, डीएसपी चौक, महापालिका कार्यालय असा मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत ठोस मागण्या केल्या। त्यात जाहीर सभेत मातंग समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्यात यावी, संजय वैरेगर हल्ला प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड वर्गीकरणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, दलित समाजावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, तसेच शासनाने समाजाच्या न्याय मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या। मोर्चा शांततेत पार पडला असला तरी समाज बांधवांमध्ये संतापाची भावना दिसून आली। समाजाच्या प्रतिनिधींनी इशारा दिला की मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल। तुर्तास एवढेच, भेटूया पुढच्या बातमीपत्रात। आम्हाला काही चलचित्र हाती आले असून ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवत आहोत। तर आम्ही जिल्हाधिकारी यांना सांगितलं की तुम्ही गृह खात्याला म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आमची मागणी तुम्ही पोहोचवली पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं गृह खातं आहे तेव्हापासून दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चनांवर ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत, या हल्ल्यांना रोखण्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि गृह खातं अपयशी ठरत आहे, अशी आम्ही आमच्या निवेदनातून मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेली आहे। जर आजची ही जी मागणी आहे ही जर पूर्ण झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही आझाद मैदान मुंबई येथे करणार आहोत आणि याच्यापेक्षाही मोठ्या आंदोलनाला महाराष्ट्र सरकारला सामोरे जावं लागेल।